माझे माग दिसना हे मीडियावाले माग आडायला लागले. मराठा आरक्षणाची लढाई आता खरोखरच अंतिम टप्प्यात आहे. मराठ्यांनी ही लढाई आता जिंकत आणलीच, आता थोडं राहिलंय. जर आपल्याला 20 जानेवारीच्या आत आरक्षण नाही दिलं तर आपण सगळ्यांनी घोषणा याच बीड जिल्ह्यातून केली महाराष्ट्रासाठी. चलो मुंबई. मी अगोदर म्हणत होतो मुंबई नको, कारण बरं आहे आपल्या दारातच येते, आपली शक्ती पण इथं आहे, परंतु पोरं दमच खाणार. मी इथं बसत म्हणलं ते म्हणले मुंबईत म्हणा. मी बेजार झालो यांच्याबरोबर. नसता यांना इथंच जेरीस आणायचं ठरवलं होतं आपण, परंतु कधी काही समाजाच्या शब्दाचा सुद्धा मान सन्मान करायला लागतो. म्हणलं मुंबई तर मुंबई, त्यांना टेन्शन यायला लागलं मुंबई म्हणलं. आता कालची बैठक झाली. या बैठकीला केंद्रापासून तर राज्यापर्यंतचे सगळे सचिव तुम्ही ऐकले का? पण बैठक मी हटत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मराठ्यांचे क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतचे IAS IPS अधिकारी मराठ्यांचे पोरं बनवल्याशिवाय ही तुमचा मुलगा मनोज जरा हटत नाही. काय देत मराठ्यांच्या पोराच्या अंगावर सुद्धा वर्दी दिसली पाहिजे, याच्यासाठी हा संघर्ष. आता ही लढाई जिंकत आणली, एका शब्दात गुंतली. काल बराच वेळ मंत्रिमंडळाची बैठक त्यावरच चालली. त्यांनी आपल्याकडून 4 शब्द घेतले होते, त्या 4 शब्दावरच काल दिवसभर बैठक होती. काल बैठका झाल्या 5. तुम्हाला आवाज येतो का? मग आकडा करू नका ना. काल बैठका झाल्यात 5. मॅरेथॉन बैठका पहिल्यांदा 5 झाल्या असत्या, बरोबर का? महाराष्ट्रात. आणि ते एकाच विषयावर, फक्त आरक्षण विषयावर. मराठा आरक्षणासाठी काल दिवसभर बैठका झाल्या, पण आडलं 1-2 शब्द. त्यांच्या तज्ज्ञानं, त्यांच्या सोबत आलेल्या न्यायाधीशानं, त्यांच्या सोबत आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्री महोदयानं सगळ्यांनी मिळून 4 शब्द लिहून घेतले होते. ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षण द्यायचं. म्हणजे नोंद ज्या सालापासूनची सापडली त्या सालापासून. मग काहीच्या घरात 70 सुद्धा माणसं आहेत, काहीच्या 35 आहेत, काहीच्या 200-250 सुद्धा. त्या सगळ्यांना एका नोंदीवर लाभ द्यायचा. आणि दुसरा शब्द असा होता की ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला पण द्यायचं. आता हे सगळे सोयरे कसे धरतात माहिती आहे तुम्हाला? बैठकीतच झालं ते, याच्या अगोदरचे ते आले. मी म्हणलं ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्या. ते म्हणले देतात ना. मग आम्ही म्हणलं मला तर दिसा ना कुठं देतात तुम्ही. ते सगळे सोयरे काय धरत होते माहिती आहे तुम्हाला? ते म्हणलं मी कसं धरले सगळे सोयरे सांगा तुम्ही. त्याने सांगितलं ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला आणि त्याच्या चुलत्या सुद्धा द्यायचं. म्हणलं तुमच्या सगळे सोयरे ते असते तर का? चुलता पुतण्या कसं काय सगळे सोयरे होते? मग ते काय बोला ना. ते म्हणतो नाही ते अज्ञानात झालं. म्हणलं ते काय हागत होते का पोरं? ते का पोर आहेत का? ऐकलं का नाही तुम्ही टीव्हीवर? इकडं नाही, आपण कच बोलत असतो तिथंच. ते म्हणे नाही ते अज्ञानात झालं, त्यांना काय कळतं, पोर आहेत का? म्हणलं ते मंत्री सरकार चालवते, ते पोर आहेत का? एका शब्दावर शब्द घेतले 4, एका शब्दावर 1 घंटा चर्चा होती. तरीही ते म्हणते अज्ञानात घेतला, एका शब्दात गुंतले. तेवढं जर त्यांनी घेतलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळते. एक मराठा राहत नाही खाली, 1 पद. त्यांनी किती करून देत नाही. ते म्हणते मराठ्याला आरक्षण मिळून देते. त्याचा कार्यक्रमच लावलाय आपण मराठा.
ते फक्त वळवळीतच गेला, संपला त्याचा कार्यक्रम. ते आता बोला नाही. त्याने लय प्रयत्न केले, त्याला वाटलं महिलेचं ती असं आहे तसं आहे. ते एकदा म्हणला की धमकी सारखं. ते म्हणला मी लय मोठे मोठे अंगावर घेतात. म्हणलं मला काय घेतलं उगवतो. त्याला ते जुनं जमत असेल तर नुसतं जमत नाही. इथं मराठी एक झालं तिथं काय हे कोणाच ऐकत नाही. आता सगळ्या सोयऱ्यात गुदलाय. काल त्यांनी शब्द दिला, कारण मला मुंबईला बोलवलं होतं. मला मुंबईला जायला काय अडचण नव्हती. मराठा काय जाऊ नका म्हणत नव्हते, कारण मी दुसरं कामच करीत नाही. त्यामुळे त्यांना माहिती आहे बैठकीने गेलं तरी आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही. एका दुसरं तिथं मला का पैसे खात नाही ते. आणि त्यांचा प्रॉब्लेमच ते मी मॅनेज होत नाही. त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काल सांगितलं, आता त्या शब्दावर आम्ही काम सुरू करतो. आज सकाळपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीने काम सुरू केलं मराठवाड्यात. आज सकाळपासून आता जी समिती, आपलं म्हणणं होतं नोंदी खूप कमी मराठवाड्यात सापडल्यात. मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडायला पुन्हा सुरुवात करा. मला वाटतं उद्या समिती ती पण येईल, ती सुद्धा नोंदी सापडायला सुरुवात करा. मला आज येताना गाडीत एक माहिती मिळाली की 13,000 नोंदी सापडल्या बीड जिल्ह्यात, अशी माहिती मिळाली. आता खरी का खोटी मी वापस गेल्यावर बघतो. तर 13,000 मिळाल्या, त्यातल्या फक्त 1,000 दिल्या पत्र. उद्या किंवा परवापासून वाटप झालं पाहिजे. बघा गेल्या गाडीत बसतो कसा कार्यक्रम लावतो यांचा. कोणचे अधिकारी देणार नाही. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा, खालीच बसा बघून दे. कोण नाव सांगा तुम्ही. इतकं लिहिलं त्याच्या भावना काम चालू आहे. आम्ही उपविभागीय अधिकारी ग्रामपंचायतीने पत्र दिलं की तहसीलदारची एक समिती नेमू, जे वंशावळीचे पंचनामे करा, त्याच्या आधारे आम्ही मागणी केलेली आहे. आता ज्यावेळेस विषय येतो, तुमच्या 33-34 काम होईल परवापासून. तुमचं नाव सांगा ना. नाव कुठे तुमचं याचं? मिलिंद उभारे. निघले परंतु जे महसुली बोलावेत ना, बंद करा लाईव्ह. ए बंद करा. सांग रे याला बंद करा, सांग त्याला. ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळेल. आता सांगितलं तुमच्या सगळ्या परिवाराला मिळणार. टेन्शन घ्यायचं. ती कोण मॅडम आहे, त्याचं कार्य काय असेल ती बघतेच बरोबर. माझी मराठा समाजाला एकच विनंती आहे, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी आपल्याला अशी एकजूट पुन्हा ठेवायची. कारण 2-3 गोष्टीत जर आपण सावध राहिलो, आपल्या समाजाला कोणी नाही रोखू शकत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पोरं आपण शिकवतो, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, त्याच्यासाठी आरक्षण पाहिजे.
आणि ह्या आयुष्याचं एकदा पोरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण कधीच एकजूट फुटू द्यायची नाही. आपण दुसरी गोष्ट जर केली, सगळ्या जर व्यसनापासून लांब गेलो, आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून रोखू शकत नाही, कोणीच नाही. एवढे 2 जरी कामं आपण केले तरी आपला समाज प्रगतीपथावर जातो. आरक्षणाच्या बाबतची चिंता करू नका, कारण तुमची जोपर्यंत मराठा समाजाची खंबीर साथ आहे तोपर्यंत मी हटायला तयार आहे. बैठका मंत्रिमंडळाच्या असोत किंवा खाजगी असोत, सरकारकडून फक्त एकच बोललं जातं, मुंबईला यायचं तेवढं थांबा. कारण हे काय एकदा घुसले, मला टेन्शन आलं तर तुमचं काय ते माया आधी मुंबई जाऊन बसू दे काय, ते तेवढंच म्हणतात. फोन आला की तेवढं मुंबईचं सांगा का, आता ते ऐकतच नाही. ते तर काही काही म्हणतात भाई ते खरंय का मसडी घेऊन निघाले, ते आता मलाच माहिती निघाले का कशा. फोन आला की ते म्हणते भाई ते लोक मसडी घेऊन निघाले का हो. आता म्हटलं हे मराठीत मी नाही सांगू शकतो ते काय काय घेऊन निघाले, येऊ नाही शकत. आता पोरं बी इतकी विचित्र येतं, एक जण इकडं पाय सोडून बसले मुसडून, एक जण इकडे सोडून बसले. त्यांना वाटतं 2-2, 4-4 बसले का गो मुसडीवर एक. मग आता ते खरं टाकते का खरंच निघाले, पण ते मला विचारते ना लगेच ते काय झालं, मला निघाले असते मुसडी बऱ्याच लांब आल्या म्हणजे. त्यांना मराठी मुंबई देण्याचा सगळ्यात मोठा दाखला. आणि मराठ्यांना आपण हे डायरेक्ट निर्णय नाही घेतला. शेवटी आपल्याला सुद्धा काही मर्यादा आहे, आपल्याला सुद्धा काही संयम आहे. आपण 7 महिन्यापासून त्यांना वेळ देतोय, 1-2 दिवसापासून नाही. समाजाने ऐकायचं तरी किती आणि आंदोलनकर्त्याचा संयम बघायचा तरी किती. आपण सलग 7 महिने झाले त्यांना वेळ देतोय सलग, तरीही ते ऐकायला तयार नाहीत. मग आपला नावेलाच झाला. कारण शेवटी कोणीही असला तरी स्वतःच्या मुलांसाठी त्याच्या भविष्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, मग तो कोणीही असो, त्याचा शेवटी नाविलाज. आणि विशेष म्हणजे आपण कोणाचा मागत नाही, आपण आपलंच मागतोय. कायद्याची चौकट सांगते, तुमच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर तुम्हाला ओबीसी आरक्षणात घ्यावाचं लागेल. तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता, ते म्हणतात आमच्यात येऊ नका. मग कुठं जातो. मी काल त्या मंत्री महोदयांना सांगितलं, ते येवल्याचं म्हणतं ते येडपट ते मी असा डोक्याला ताण दिला तुम्हाला सांगतो, त्याला गार केलाय मराठ्यांनी. ते म्हणताय आमच्यात घुसू नका, एसटी फुल झाली. मला तो एसटीत मला टिकून फुल झाली कशी. मी काल मंत्र्याला मी सांगितलं तसं, म्हणलं ते थांबा. ते म्हणले एसटी फुल झाली म्हणतो. म्हणलं मग मला का नाही एसटी डुकून बघू फुल झाली की. म्हणलं ते टांगड्याला मग 2-3 सीटावर बसले. ते मंत्री लागले हसायला. तो बघितला टीव्हीला हसलं म्हणते. मी म्हणलं ते एकटंच बसलं, त्यांनी घेतलं दराच्या लावून, ते आतून एकटंच म्हणतो फुल झाली. म्हणलं आपण बघू ना मला डुकून फुल झाली कशी. खरंच सांगतो तुम्हाला, मोकळीच आहे खरंच ना. पण हे दार लावल्यामुळे आपलं बाहेर दिसून तिला काळा काचा लावलेला कसं काय दिसून बाहेर आज घुसून बघून बरोबर टांगड्या सरळ करून सुद्धा मराठी बसले की एसटीत बघ. म्हणजे जागा असूनही दिली जात नाही, ओबीसीत मराठा असूनही दिलं जात नाही. एनटी विजेंटीच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही, म्हणजे धनगर आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आपला धक्का लागत नाही जरी ते ओबीसीत असले तरी, कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. मग जर धक्का लागत नसून तुम्ही मराठ्यांच्या नोंदी सापडलेला असून आरक्षण देणार नसला तर मराठी कसं काय गप बसते. असा कोणीच नाही या भारत देशात की तो गप बसू शकतो, कोणीच नाही. तरीही मराठ्यांनी संयम धरावा, पण आता 20ला नाही धरू शकत, कारण सगळे तयारी लागले. तुम्ही लागले नाही खरं सांगा बघ ना, तुम्हाला एकटा तरी येतायची पोलीस गेली. आता भाऊ द्या शेवटच्या 8-5ची लढाई, ते काय मला आणते मग अंगात काय आणणार तेवढं दुसऱ्या आणते पण मला. ह्या बारीना त्यांना सांगितलं तुम्ही अडू नका, नाही तुमच्या दारात बसले त्यांना. ती काय आम्ही एखाद्या पोराला त्रास दिला ना शेव तुम्हाला सांगतो आम्ही जाणार आहे तिकडं, तुमचं मंत्र घेऊन जाणार आहे. तुम्ही मागे राहिले ना, आम्हाला जर काही केलं नाही इकडं मंत्र्याच्या दारात जाऊन बसायचं, तुम्ही सोडायचं तुमचं ना चपला करायचा एक नाही. कारण तिकडची खिंड आम्ही लढवणार आहे, तिकडची तुम्हाला लढायची.
आणि महाराष्ट्रातल्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही तिकडे चालू. आम्हाला जर तिकडे त्रास दिला, आमचं ट्रॅक्टर फिक्टर आलेलं, तुम्ही मंत्री आमदार कोणत्या पक्षाचा असो, तेव्हा का आपल्याला मोठं करू शकत नाही. आपले पोरं आपल्यालाच मोठे करायचे. त्यामुळे आपल्याला आपली लढाई आपल्याला जिंकायची. ते काय त्या लय दिवसापासून 70 वर्षापासून विकास करतो म्हणजे नुसते विकासच करते. ते काय करतो ते केला तुम्ही. आणि जरी केला त्यांनी तरी डांबऱ्या डोंबऱ्या जर टाकल्या त्यांनी त्यातून पैसे भेटले त्याला, तेच मोठं होते. आपले पोरं गाव मोठे करायचे. त्यामुळे ते साहेब हे जमलं खड्ड्यात जसे करा, आपले पोरं मोठे करायचे. त्यात दारात लढा टाकायचा. सगळे आमदार कोणत्या पक्षाचा असो, मंत्री कोणत्या पक्षाचा असो, त्याचं घर बघायचं. सगळ्या मावशी त्याच्या दारात जाऊन बसा. ते बाहेरच येत नाही. तुमच्या हातात चप्पल दिसली मग आम्हाला काही नाही करीत तिकडे. ते तुमच्या धाकं आम्हाला तिकडे काही नाही करीत. आणि आम्ही काय थोडे नाही आम्हाला काही करायला. 2-3 करोड मराठी उसळणार आहेत तिकडे. असे कडक बसणारे त्यांनी फिरून प्रयोग करायचेच नाही आता मराठ्यावर. म्हणून तुम्हाला एक विनंती खास करायला आलोय. आज मुंबईची बैठक अंतरवाली, मुंबईचे सगळे लोक अंतरवालीत आलेले. पण बाबाचा शब्द टाळणं म्हणजे माझ्यासाठी लावलं. म्हणून मी पहिले 7:30 जाऊन येतो, नंतर बैठक घेऊ. 12ची बैठक म्हणलं 2 वाजता. आता जाईन गाव मलाच माहित नाही, मध्येच लोक आले तिकडं मुंबईचं त्यांना निवेदन द्यायचं. पण तुम्हाला विनंती जास्त बोलण्यापेक्षा आरक्षणात आलं, आरक्षणाची काळजी करायचं कारण नाही. गावाची गावं तुमच्या हातात आणखी 12-13 दिवस गावं पुन्हा एकदा पिंजून काढा. गावातून तयारी करा. कारण आता नका घरी राहू. कारण हे आरपारचे लढाई तुम्ही जर आता घरी राहिले ना, मग नाही पोराला आरक्षण मिळत बरं का. तुम्हाला खरं सांगतोय मी, जे वाहन निघते ते गावाने खर्च उचलायचे. जितके पोरं जाते त्यांना सगळ्यांना स्वतःचं पोरग म्हणून खायला त्याच्या गाडीत पिशवी टाकायची. पुऱ्या गावानं त्याला मुंबईला वाटा लावायला यायची. आणि जर आता पाडळशिंगी मार्गे आम्ही चाललो तर इकडचे सगळे गाव रोडवरती तिथं वाटा लावायला यायचे. सगळे गाव सगळ्या माता मावल्यासह गावाचे गाव इकडचे तिकडं आणायचे. आणि या गावापासून त्या गावापर्यंत वाटा लावायला परत माघारी या, काय अडचण नाही. पण माणसं नाही बरं का कधी आता तुम्ही माघारी, तुम्ही नाही, फक्त मावशीने माघारी यायचं. तुम्हाला इथं काम लावून गेलेले जागा. आम्ही आरक्षण आणल्याशिवाय माघारी येतो. याच्यात काय कोणाचा स्वार्थ नाही, काय कसल्या प्रकारचा हट्ट नाही. इथं घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत म्हणून हे वाटतं. इथं प्रत्येकाचं लेकरू स्वतःचं समजा आणि गावोगाव पुन्हा पिंजून काढा. तुमच्या शेजारचंच गावात मिळाल्या जातात पिंपरीला. पूर्वी होत्या का दारण कल्याण त्यांच्या आयुष्याचं. तुमच्या गावात पण मिळाल्या की 6 मिळाल्या तरी बी तुमच्या एका परिवारात 100 तरी माणसं निघाले पाहिजे. तरी 400 माणसं उठतील तुमची. आणि सोयरे शब्द आला म्हणजे पुरं गावात बोलतो. हा बघा, इथं जे काय अडचण येण्यासारखं नाही. कारण राज्य मागासवर्ग आयोगानं ताबडतोब आदेश दिलेले जातात. जात पडताना ताबडतोब पाहिजे त्याला बाधा नाही. विखे पाटलांना त्याविषयी बोलताना मी बोललो याला काही बाधा आहे का मला आत्ताच सांगा. त्यांनी सांगितलेलं याला काही बाधा नाही. आली तरी ते गुत्त्याच म्हणून समजायचं. मी त्यांना दादा त्यामुळे त्याला बाधा सुद्धा कसलीच नाही. त्या आयुष्याचं पोरांचं कल्याण झालेलं आहे. आता सोयरे आले समजा, उदाहरणार्थ सोयरे शब्द आला, यांचे सोयरेचं पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं म्हणजे ते सगळेच गुतणार म्हणजे कोणी राहत नाही. आता ह्या अंतिम टप्प्यात म्हणून सगळ्यांना उठायला लागतं. नसतं आपल्याकडून नेमकी गपलत होती. जवळ आल्यावरच आपण म्हणतो जाऊ दे आता आलंय जवळ जशी शेतातलं काम करू. नेमकं विजयाच्या टायमाला आता मागं नाही सरकायचं. आता जास्तीची ताकद सगळ्यांनी लावायची. आणि म्हणूच नका की मला फोन नाही आला म्हणून मी शेजारच्या गावात गेलोय. उठा आणि पळा लागेल शेजारच्या आसपासच्या गावांना तयारी करून घ्या. आता आम्ही 20 जानेवारीची तयारी होत आली. काय तरी ट्रकात आणल्यात बाबा. आम्हाला अपेक्षित नव्हतं. काल 2 ट्रक घेऊन आला ते महेश भाऊ वेदिरे म्हणून घेऊन नव्याच. आणि त्याने असे मध्ये फळ्या टाकल्या 400 माणसं एका गाडी. म्हणजे मराठे एकदा काय करतील भरोसा नाही. आता त्याच्याने कर्ज घेतल्या बँकेच्या बरोबर. आता मग त्यांनी मागासवर्ग आयोगाने काय केलं माहितीये का, सावक म्हणजे तुम्हाला माहित असं म्हणून ट्रॅक्टर असलं की त्याला तो मागास नाही. अरे तुला माहित आहे का आम्ही ते याच्याने काढाय म्हणून. स्लॅबचं घर असलं की तेव्हा मागास नाही. तुला माहिती आहे बँकेचे ते कर्ज काढाय ध्यानात आलं पण काय म्हणायचं तुम्हाला. सगळ्याच्यावर कर्ज आहे आपल्या म्हणजे आपण मागास.
कणाकण फॉर्म भरा तुम्हाला काय करायचं आणि करायचे ते त्याला थोडं थोडंच ते करायचे. आपण कर्ज काढू गाड्या घेतल्या, मोठी गाडी असली तरी आमच्यात दम आहे, आम्ही कर्ज काढतो फेडतो सगळं. तुमच्यात दम नाही, तुम्ही कर्ज बुडीता म्हणून तर मध्ये जातो. मध्ये काय जातो, आमचे लोक कर्ज काढतात फेडतात, याचा अर्थ आम्ही मागास नाहीत का? त्यामुळं जरा हे पसरा तुम्ही चांगलं पसरायला लागेल तुम्हाला. आता मी इथं बरोबर. चला, सगळ्यांना जास्त तुमचा वेळ घेत नाही, मला बैठकीला जायचं पुढं. फक्त आसपासचे गाव जास्तीचे फिंजून काढा, घराघरातून बाहेर पडा. म्हणून आता देव गेला, मी इथं राहतो. काही जण राहिले तरी चालतंय, पण शक्यतो गावाचे गावात बाहेर काढा. एवढं काय, उद्यापासून समिती मराठवाड्यात येईल पुन्हा. सगळ्यांनी सांगितलं होतं की समिती रद्द करा. आपण समिती रद्द होऊ दिले नाही, तिथं सुद्धा हरिला आपण त्यांना. समिती पुन्हा काम करायला लागली मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात. आणखी लाखांना सापडतील. काल त्यांनी सांगितलं टीव्हीवरती, तुम्ही ऐकलं असेल की 25 खोल्या हैदराबादला पुरावे सापडलेत मराठी कुणबी असलेले. म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. फक्त तुम्ही ताकद आता कमी नका होती, कारण आता संभ्रम पसरणारे खूप आहेत. आपल्यातल्या आपल्या सुद्धा आपल्यात बिला अवघडी लय जण नाही तर पुऱ्या करोडोना मराठा इकडून झाला महाराष्ट्रातला. 4-5 जणच आहेत बाबा मराठ्यात. हळूच काही काहीतरी लिहिते म्हणजे काय त्याचं दुकान बंद झालं म्हणून त्याला कार म्हणा का काय झालं काहीच कळा ना, का त्याला बैठकाला जायला कुणी मान द्याय नाही. आता मी काय करू त्याला? समजा तुम्हाला बोलीत नाही शासकीय बैठका, त्याला मी काय करू? तुम्हाला बोलीत होते त्यावेळेस जर तुम्ही इमानदारी राहिले असते तर समाजाबरोबर, मी माझ्या समाजाबरोबर इमानदारी राहिले. तुम्ही जर त्यावेळेस इमानदारी राहिले असते, ते राहिलेच नसते. ते 4-5 जण येते आणि काहीतरी कुठंतरी पत्रकार परिषद घेते, एखादं आंदोलन करते. बरं, तो ही मागणी ती आमची काय? मग आम्ही काय विरोधात करतो का समाजाच्या? नाही ना. मग तो पोट कम दुखायला लागलं, त्याचं दुकान बंद पडलं दिसतो. आणि मग मराठीत पोरं कथा शेत येते, ते शिया बी इतक्या बेकार आहेत. आणि मग तो काम सोडून देतो, आपल्याला करायचंच नाही. काय बोलला होता? म्हणजे शहाणे माणसं होता बरं का आपल्यातली. त्याला थोडा मान कमी पडला, त्याला नाही विचारलं की तेव्हा लगेच म्हणतो नाही ती मागणीच बरोबर नाही. पण ती कसं बरोबर होती? म्हणजे तो जवळ आमच्याच होता तोवर बरोबर. आता तुम्ही गेला की तिथं माझे तत्वच वेगळे. जवळपास साक्षर पिंपरीच्या 70% लोकांना माहिती. मी तिथे गेलो ना, बिस्किट सुद्धा खात नाही. तुम्ही त्यांचे गुलाबजाम खाता, वरबडी ताकात काढून तिथे गेला आणि त्यांसारखा बोलाता, मग कसं काय जमान समाजाचं तुमचं? मी आणखीन 5 महिने झाले मला बोलवलं, मी आणखीन सरकारच्या दारात नाही गेलो, कारण समाजाची दगा फटका नाही झाला पाहिजे म्हणून. मग आता समाजाने आम्ही गोरगरीबा लढतोय ना, तो पोट दुखायला लागलं. समाज आणि आम्ही गोरगरीब आमच्या पोरांसाठी लढतोय. तू कशासाठी एखादा दोन सांगतो? हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. काय बरोबर आहे? आणि तू पुरं आयुष्य गेलं, स्वतः बरोबर नाही केलं, आता काय बरोबर करणार आहे तू? एक समाजाला कुठंतरी न्याय मिळायला लागला, समाजाच्या अंगावर गुलाल पडायची वेळ आली, समाजाचे पोरं मोठं व्हायची वेळ आली. तुझ्या मान सन्मानासाठी मी पण कशा दाखवतो? मी हे केलं, ते मा होतं, ते त्याचं नव्हतं. मी पण कशाला आणतो? आपण आणखीन मी पण नाही आणला. हे श्रेय सगळं पहिल्यापासून सांगतो मी. याच्या अगोदरच साक्षर पिंपरी सांगितलं होतं एकदा की हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं, ते कोणाचंच नाही. समाजाला मिळून द्या, मान सन्मानात काय गुतलं नाही. एकदा समाज मोठा झाला बस, समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. पण तुम्ही मध्ये काड्या करू नका. काड्याच्या लक्षात येतात मला होणं करतात. तुम्ही सांगा, मी काय सांगतो? काय बोलला होता मग? आणि ते शिया वाचा म्हणतात, मी काय वाचतो? तूच वाचव. त्या गाली शिया सोयीचे आहेत का? हे रानात बसल्या बसल्या घोडा लावते. त्या गाली शिया सोयीचे असतात का? मग ध्यानात आणून अरे मला माहित नाहीत का घाण शेती देते, कुठून कापडून आणते तो करून नाही. 2 दिवस पाणी पिणार राहा माणूस, त्यापेक्षा नाही बोललेलंच बरं नाही. याच्यामध्ये गप पडणं. मग ते तर ते येवल्याचं तर ते पिशीच घेऊन हिंडत सोडून बाजाराची पिशी, त्याच्यात कागद. कोणाला म्हणतोय? मीडियाच्या बांधवाकडे जातो, म्हणतो बघा मराठ्यांच्या लोकांनी मला कसं केलं. आणि कोणाला जर हिंमत असेल तर वाचून दाखवा. आता कोण वाचून दाखवेल? हिंमत असल्यावर मीडियावाल्या त्या संपादकांना म्हणतो तुम्ही वाचून दाखवा, तुमच्यात हिंमत असली तर. तूच वाचव ना, त्यांची हिंमत काय हलगाडी तू बोलला तू.
मराठ्याचं वाटत होतं त्यो, मग पोरं कसे बसते. आपण एखाद्या ओबीसी बांधवाला शिदले गातावर, कारण आपण इमानदारी आहेत, आपण एकमेकात राहतो, आपण एकमेकाच्या सप्त्यात आहेत, एकमेकाच्या लग्नात आहेत, एकमेकाच्या सुखादुखात आहेत. आपलं गाव लेवलं राहता एकमेकावर प्रेम. तुला राजकारण करायचं, राजकारणापोटी तुला त्या फायद्यासाठी इथं गोरगरीब ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायचे आणि तुला फायदा उचलायचा. म्हणजे ह्यो राजकारणी माणूस आहे. ओबीसी बांधवांनी हे समजून घेणं खूप गरजेचं. ह्यो राजकारणी माणूस आहे, त्याच्यावर झालेले मोठे केसी. त्याला वाटतं आताच मध्ये गेलो म्हणजे कांद्याशिवाय खायला दुसरं काही देत नाहीत, तेव्हा आपल्याला मध्ये जायचं नाही. मग तेव्हा काय करतो, धनगर बांधवाला जवळ करतो. ज्यांचा आपला आरक्षणाचा संबंध नाही त्यांना, वंजारी बांधवाचा आपल्या आरक्षणाचा संबंध नाही त्यांना जवळ करतो. आणि सगळ्याला जवळ धरून कार्यक्रम घेतो आणि तिकडे जाऊन सांगतो मग इतके लोक मोठी तेवढी केस मागवते. म्हणजे मोकळा व्हायला लागला ह्यो आणि भांडणं लागले आपल्या. म्हणजे गोरगरीब ओबीसी बांधवांनी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की तेव्हा राजकारणी माणूस त्याच्या फायद्यासाठी ह्यो तुमचा वापर करून घेतोय. तुमच्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी नका पसरू दे. हे ओबीसी बांधवांना माझी साक्षात विनंती आहे, तुमच्यात आणि आमच्यात नाराजी नका पसरू दे. त्याच्यासाठी तेव्हा राजकारणी तो फायदा उचलेल आणि तुमचा हे काय असतं, हे आंदोलन होत असतं, जात असतं. हे आंदोलन येतील जातील, आरक्षण मिळेल, हे भाग वेगळे. पण तुमचे ना आमचे आयुष्याचे नाराज नाही, कारण आपल्याला एकमेकाच्या गावात राहायचं, बांधायला राहायचं. आपण एकमेकावरती जीवापेक्षा जास्त प्रेम करतोच का नाही. मग त्याचं ऐकून आपल्यात नाराजी नका पसरून दे. ओबीसी बांधवांना माझी विनंती, ते फक्त सभा भाषण ठोकी जाईल त्याच्या फायद्यासाठी. कारण ती ज्या ज्या पक्षात गेला ते सगळे पक्ष त्याने आतापर्यंत तुडलेले. इतका स्वार्थी माणूस आहे तो स्वतःसाठी. हे ओबीसी बांधवांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो पक्ष मोडीतो त्याच्या स्वार्थासाठी. म्हणून ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती की तुमचं आणि आमचं काय नाही त्याचं ऐकून आपल्या नाराजा नका निर्माण होऊ देऊ. आणि मराठा समाजाला विनंती की तुम्ही सगळेजण लोक जागे करा. आणखीन आपल्या आता दिवस आपल्याला 20 जानेवारीला मुंबईला जायचंय. इतकी तयारी करा की वाटाने काहीच घ्यावं नाही लागलं पाहिजे आपल्याला. कुठं सांगितलेलं आहे सगळं वाचलंय तुम्ही, वाचलंय ना. सगळं सांगितलेलं, सरपंच फिरपंच सगळं घ्या. आपण आपलं थापायचं ते सुरू, रेटून खायचं, रेटून झोपायचं. तिथं जागा मिळेल तिथे, डांबरावर जागा मिळेल तरी डांबरावर झोपायचं. काल कुठून तरी माहिती झाली काय तुमचं मागं काल म्हणलं तुम्ही डोंगरावर कसं राहायला लागले. म्हणलं तू कसं मग आता आपल्याला कुठं थांबा लागल. गावात थांबलं तर ते गावात 6 मिनिटात सुधारायचं नाही, डोंगरच बघायला लागेल. आता 1-2 कोटी लोक न्यायचे म्हणल्यावर आता ते म्हणले तुमचा मुक्काम तर आमच्या गावाजवळच पडत होईल. आणि मग इतक्याला मुक्कामाला कसं चालले, डोंगरात कम ठेवला. तुला काय सांगू डोंगरात कम ठेवलं. एक मंदिरात मामा मला ते डोंगर काय निवडायचं काय संबंध आहे बाबा तुमचं, काय नेमकं काय आहे. मला तुला नाही आज सांगत, तुला एखाद्या दिवशी तू मग तिकडे कळून तुला डोंगरावर काय. आता इतके लोक आता तुम्ही फक्त तिकडचं बघावं. कुणाला मुंबईतलं मधलं आम्ही बघतो आता डोंगर डांगर सापडत आम्ही आमचे, आणि तिकडं तुम्ही बघा. नाही तर भाऊ ट्रॅक्टरला काय करते नाही भरोसा नाही. मग भिताडाच्या आडून कोणी जायचंच नाही. मग ते तुमचं घर सोडायचं तुम्ही इकडे यायचं राहायला, त्याला आम्ही काय करू शकत नाही. हे तुम्हाला वाईट शब्द वाटत असेल त्याला आमचा नाव इलाज नसतं. आमच्या लेकराला आरक्षण द्या, आम्हाला काय हौस नाही मुंबईत यायची. आम्ही कोणत्या टोकाला जाऊ शकतो आमच्या पोरांसाठी. तुम्हाला फक्त विनंती आहे, एकजूट अशी ठेवा. आरक्षण आपण आता जिंकत आणलं, इथं घराघरात ते पोरं मोठे होणार आहेत. आणि मुंबईची तयारी इतकी प्रचंड करा की नुसते बीड जिल्ह्यात जालना जिल्ह्यात दोन्हीचे जरी लोक निघाले तरी सरकारला वाटलं पाहिजे आता आपलं काही खरं. इतक्या ताकदीनं दोन्ही जिल्हे तयारी करा. धन्यवाद. जय शिवराय. सर्वांनी शांततेत जागेवर बसायचंय, कोणी उठणार नाही. आदरणीय जरांगे पाटलांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. नारायणगडच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या साक्षात पिंपरीच्या भूमीत मराठा योद्धा आणि मराठा समाजाचा आराध्य दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गावाला पाय लागले आणि एका पुण्यवंताकडे. हे बघा, कुणी जागेवर उठू नका. इथे मीडियाचे बांधव आदरणीय पाटलांशी बोलू इच्छित आहेत. जर पाटील परवानगी दिली त्यांनी तर ते बोलतील. कुणी उठू नका. काल मनोजदादा जरांगे साक्षात पिंपरी गावात येणार आहेत असा मला निरोप दिल्यानंतर गावकऱ्याच्या वतीने अशी विनंती करण्यात आली
की 30 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये ज्या जाळपोळीच्या घटना घडल्या आणि या जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर मराठा समाजावरती आणि नवयुवकावरती जे काही चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये बीड जिल्हा न्यायालयातील वकिलांनी जे विनामूल्य काम केलेलं आहे त्या वकिलांच्या गावकऱ्याच्या वतीने सन्मान व्हावा म्हणून या वकिलांना मी या ठिकाणी गावकऱ्याची आमंत्रित केलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की मनोजदादा जरांगे यांच्या हस्ते या ठिकाणी आलेल्या वकिलांचा सन्मान व्हावा. नाही मी बोलताना विसरलो होतो सॉरी. ज्या पत्रकारांना ज्या वकील बांधवांना मराठा समाजाच्या पोरांसाठी स्वतःहून पुढे होऊन मदत केली, कोणाकडून रुपया नाही झाला, त्यांचा मनापासून सगळ्या टाळ्या वाजवून करतो सगळे. कारण असं शिकलेलं होत नाही, त्याला येणं हे सन्मान आहे खरोखर. गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जे काही वकील बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये आपले बीड जिल्हा वकील संघाचे ॲडव्होकेट संतोष घोलप यांनी पहिल्यांदा आदरणीय जरांगे पाटलांची प्रेस होईल आणि त्यानंतर आपण वकील बांधवांचा सत्कार करणार आहोत. सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे, जागेवर बसून आपण सगळ्यांनी जागेवर बसून हे सगळा कार्यक्रम बघावा. तिकीट पडलेलं आहे. काढले तर नाही
बैठकीला बोलवलं नाही म्हणून नेमकं कोणाच्या पोटात दुखतोय? तुमचा रोग नेमकं कोण? सध्या मायाची भूमिकेत कोणी डाग लागलेला असला बाबांचं काम करायचं कधीच भेदभाव अरे तुझं माझं काही जर असलं तू आंदोलन सत्तर माया डोक्यात तोंड नंतर वेळ पण आज समाजाचं कल्याण व्हायला कशाला काय काढतात तुमचे मतभेद करणं असं माझं म्हणणं. आरक्षणाच्या लढ्याला मराठा समाजामधून काही विरोध होतोय समजा तुम्हाला? 4-2 जण मराठ्यात आपले जे मतभेद असतात आपण काय बोलता चला मतभेद सोडून द्या ते वाढतं समाजाचं कल्याण 5 तारखेला आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहे मराठा मला माहिती 13 तारखेला बीडमध्ये दलित मुंबईची सभा होती. त्या पार्श्वभूमीवर बैठक देखील झाली बीडमध्ये. मोठ्या सभेची तयारी काय सांगा? चांगलं आहे ना, लोकशाही प्रमाण कोणी घेऊ शकत नाही, त्याला नाही विरोध आपला. आमच्याच नाराचा पसरायला आहे तो, कारण तो राजकारण गोरगरीब ओबीसी बांधवात, गोरगरीब मराठा बांधवात एकमेकात द्वेष पसरायला लागला विनाकारण. आता ओबीसी बांधवांना काय वाटतंय, मराठ्यांना जर शासकीय नोंदी सापडली तर मग आपल्या नेत्यांनी विरोध नाही केला, त्यांना दिलं पाहिजे. मराठ्यांना जर काही पुरावे देत नसले मग मराठ्याला नाही दिलं पाहिजे. आणि ओबीसी बांधवाची भूमिका पण आता नोंदी सापडल्यास त्यांना वाटतं दिलं पाहिजे. हे कशासोबत आमच्या गरीब निर्माण करायला लागले मराठ्याच्या ओबीसी, म्हणून ओबीसी बांधवांनी तेवढं राजकारण नाही म्हणतो. त्याचा जागांपासून नाराजी नको, आमच्या नोंदी सापडल्या तर मनाने म्हणलं पाहिजे, नोंदी सापडल्या त्याला घ्या. चला, धन्यवाद. धन्यवाद ग्रामपंचायतच्या वतीनं मनोदादा जरांगे या ठिकाणी वकील मंडळाचे सरकार माननीय मनोदादा जरांगे पाटील
सर्व वकील बांधवांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ॲडव्होकेट सचिन काळे, ॲडव्होकेट बसवाटे, ॲडव्होकेट लाटकर साहेब, ॲडव्होकेट मिलिंद वाळे या सर्व निर्णयांचा मनोकाका सारंगे पाटील यांचा हार आणि शिरपा देऊन सत्कार करण्यात येत आहे. ॲडव्होकेट साहेब त्यांना विनंती. ॲडव्होकेट सावंत सर्व वकील बांधव पप्पा वकील ननवरे साहेब शिरस्मार ग्रामस्थांचे सर्व वकील बांधवांचा या ठिकाणी सत्कार होतोय. ज्यांनी अतिशय योगदान दिलेलं आहे, विनामूल्य असं समाजासाठी काम केलेलं आहे, त्या सगळ्या वकील बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण. माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते या वकील बांधवांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कृपया पुढे गर्दी करू नये अशी आपल्याला विनंती आहे. थोडीशी गर्दी कमी करा, समोरची गर्दी थोडीशी कमी करा आपल्याला विनंती आहे. ऍडव्होकेट शशिकांत चव्हाण साहेबांना येण्यासाठी पुढे रस्ता द्यायचा आहे, बांधवांना विनंती आहे. आपण सगळे एका कुटुंबातले आहोत, सगळ्यांनी सत्कार करण्याचा आग्रह करू नये. कृपया सर्वांनी सत्कार करण्याचा आग्रह करू नये. आदरणीय जरांगे पाटलांच्या अवतीभोवती त्या ठिकाणी जास्तीची गर्दी करू नये. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होणार आहे. गुरुवर्य महंत शिवाजी महाराज बाबांचं काल्याचं कीर्तन काही क्षणात होत आहे. शक्ती आणि भक्तीचा या ठिकाणी सुरेख संगम आपल्याला पूजनीय महाराज आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद हितगुज या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला विनंती आहे, मनोज जरांगे पाटील यांना पुढे जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे. सर्वांनी शिस्तीत या ठिकाणी शिस्तीचं पालन करायचं आहे. एक हार द्या, सत्काराचा हार द्या, बाबांनी सांगितलंय. मोठा हार द्या पुढे. हा, आणि बाबांच्या हस्ते सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. या लढ्यामध्ये साक्षात पिंपरी रस्ता द्या. बाबांच्या आज्ञेनुसार सर्वांनी रस्ता द्यावा. साक्षात शिरस्मारकच्या वतीने सत्कार झालाय. साक्षात पिंपरी पहिल्यापासून तन मन धनाने जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि पाटलांचं हे गावच असल्यासारखी आपल्या सगळ्यांच्या मनात भावना आहे. सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. जरांगे पाटील या ठिकाणी आपल्या सर्वांचा निरोप घेऊन पुढच्या महिन्यावरती निघतायत. आपण त्यांना जाण्यासाठी सुरक्षितपणे रस्ता द्यायचा आहे. बाबांची सूचना आहे, गुरुवर्य महंत शिवाजी महाराजांची सूचना आहे. जरांगे पाटील यांना जाण्यासाठी आपण सुरक्षितपणे रस्ता द्यायचा आहे. बाकीच्यांनी जागेवर बसा, कुणीही उठून उभा राहू नका. फक्त टाळ्या वाजवून त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं जात असताना स्वागत करावं. आपण सगळ्यांनी आपल्याला मायबाप जनतेला विनंती आहे. आणि यापुढेही साक्षात पिंपरीची ताकद जरांगे पाटलांच्या पाठीशी कायमपणे राहील. मग मुंबई वारी असेल किंवा जी जरांगे पाटलांची मोहीम असेल, त्या प्रत्येक मोहिमेमध्ये साक्षात पिंपरी तन मन धनाने जरांगे पाटलांच्या सोबत आहे. बाबांचे आशीर्वाद घेऊन जरांगे पाटील पुढच्या दिशेने कार्यक्रमाच्या दिशेने निघालेले आहेत. आंतरवली सराटी येथे मुंबई येथून एक टीम त्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी येते. अतिशय महत्वाची बैठक आंतरवली सराटीला आहे. त्यामुळे जरांगे पाटील पुढे निघालेले आहेत. आपण त्यांना जोरदार टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचे आहेत. कुणीही मागे जाऊ नका. विनेकरी यांना विनंती आहे, गोपाळ काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करावी. चौकदार महाराज पांढऱ्या कलरचं ब्लूटूथ पडलेलं आहे, जर कोणाला सापडलं तर आणून द्या. सर्व वकील बांधवांचे धन्यवाद. गावकऱ्यांच्या वतीने
सुविधा काही गडबडीत त्या ठिकाणी सत्कार व्यवस्थितपणे झाला नसेल तर आम्ही क्षमस्वाद करतो. आपण सगळ्या मान्यवरांचा या ठिकाणी मनापासून आभार आणि धन्यवाद. पगवाज वादक आपल्या नारायणगडाचे सर्व गविजन, गायक मंडळी, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, दर्शन रांग सुरू झालेले बाबांचं दर्शन रांग सगळ्यांनी दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा. थोड्या वेळाने 5 मिनिटांनी कीर्तन सुरू होईल. पांढऱ्या कलरचं ब्ल्यूटूथ हरवलेलं कोणाला सापडलं का म्हणून ज्यांचा पेन असेल त्यांनी त्या ठिकाणी घेऊन जावा. एका छोट्या मुलाने प्रामाणिकपणे आणून दिलाय. ज्यांचा पेन असेल त्यांनी घेऊन जावा. गायनाचार्य, विनेकरी मंडळी, वारकरी, टाळकरी, पकवाज वादक सगळ्यांनी या ठिकाणी तयार व्हायचंय. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होत आहे. दर्शनाकरता आपण येऊ शकता, बाबांच्या दर्शनाकरता येऊ शकता. धन्यवाद. आणि आवटी साहेबांचा पेन आहे, अतिशय महत्वाची लेखणी आहे म्हणून त्या ठिकाणी पोहोच केलेली आहे. धन्यवाद.